नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। दुधनी येथील रेल्वे स्थानक परिसरातील किराणा दुकानासह 6 ते 7 लाख रुपयांचे नुकसान। दुधनी येथील रेल्वे स्टेशन परिसरात भीमाशंकर कल्याण शेट्टी यांच्या मालकीचे किराणा दुकान असून दररोज प्रमाणे रात्री दुकानात सामान व्यवस्थित ठेवून लाईट बंद करून कुलूप लावून घरी गेले होते। मध्यरात्री सुमारे 1 ते 2 च्या दरम्यान दुकानात आग लागली होती। त्याच वेळेस दुकानाच्या बाजूस माजी नगरसेवक सोमण्णा ठक्काहे शौचालयास सुटले होते। त्याच दरम्यान हैदराबाद एक्सप्रेस दुधनी रेल्वे स्थानकावरून जात असताना प्रवाशांनी आरडाओरड केल्याने नागरिक जागे झाले। तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात लागली होती। 3 तासाच्या अथक परिश्रमानंतर आग विझविण्यात यश आले। या आगीमध्ये दुकानाचे अंदाजे 6 ते 7 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानाचे मालक भीमाशंकर कल्याण शेट्टी यांनी दिली। दुधनी नगर परिषदेकडे अग्निशमन दलाची व्यवस्था नसल्याने अग्निशमन केंद्र सोलापूर यांना आगीची माहिती देण्यात आली, मात्र अग्निशमन गाडी काही आलीच नाही। आपत्कालीन काळात प्रशासन कसे सुस्त वागते याचा अनुभव नागरिकांनी घेतल्याने संताप व्यक्त करण्यात आला। रयत संवादसाठी विश्वनाथ राठोड, दुधनी, अक्कलकोट।